युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअरच्या अत्याधुनिक 150 खाटांच्या बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण सर्वांना या निमित्ताने आमंत्रित करण्यात येतं। दिनांक 16 एप्रिल 2025, वेळ सकाळी 11 वाजता, स्थळ युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर, गुलाबराव पाटील वैद्यकीय महाविद्यालयाजवळ, बुधगावकर मळा, मिरज येथे संपन्न होणार आहे। एका छताखाली सर्वसमावेशक क्रिटिकल केअर सेवा, 60 समर्पित आयुष कार्ड, मेडिकल, कार्डियाक, सर्जिकल, नेपोलॉजी, न्यूरोलॉजी, ड्रामा, गॅस्ट्रो इंटोरेलॉजी, प्रस्तुती आणि स्त्रीरोग 24 तास, आपत्कालीन आणि ड्रामा केअर, उच्च जोखमीच्या गरोदर महिलांसाठी विशेष युनिट, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, सर्व तज्ज्ञ डॉक्टरांची 24 तास सेवा उपलब्ध होणार आहे। 6 खाटांचे डायलिसिस युनिट, पूर्ण सुसज्ज आपत्कालीन विभाग आणि एंडोस्कोपी युनिट, FD10, फिलिप्स कॅथलॅब, प्रगत हृदयरोग उपचारांसाठी सिमेन्स 32, स्लाइस सिटी स्कॅन, अचूक निदानासाठी आमचा विभाग, क्रिटिकल केअर मेडिसिन, जनरल मेडिसिन, हृदयरोग, कार्डिओलॉजी, सर्वसाधारण शस्त्रक्रिया, जनरल सर्जरी, डायलिसिस, न्यूरोलॉजी व स्ट्रोक केअर, ENT, कानात, घसा, गॅस्ट्रोएंटरोलॉजी व यकृत विकार उपचार, ऑर्थोपेडिक्स व जॉइंट्स रिप्लेसमेंट, प्रस्तुती व स्त्रीरोग, बाळरोग व नवजात शिशु ICU, कर्करोग व ऑन्कोलॉजिस्ट केअर, पॅथॉलॉजी व प्रवेशशाळा सेवा, वेदना व्यवस्थापन, सांधेदुखी व संधिवात उपचार, उपसावरील विकार, रेडिओलॉजी व इमेजिंग, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, डिजिटल एक्सरे, RDCR, उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी 45हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांचं एकत्रित योगदान, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि सेवा यांचा संगम मिरज येथे होतोय। या अभूतपूर्व सोहळा यासाठी आम्ही सर्व डॉक्टर्सच्या वतीने आपणास आमंत्रित करतोय। डॉक्टर रियाज मुजावर, मुख्य प्रवर्तक आणि इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर, या उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। त्यांच्या सल्ल्याची आणि त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असते। ते सर्व क्रिटिकली इल पेशंट्स एका छताखाली ट्रीट करता यावेत आणि त्यामध्ये मग एखादा पेशंट डिफिकल्ट सर्जरीचा असेल की जो आपल्या प्रायव्हेट सेटअपमध्ये आपण सर्जरी करू शकत नाही, त्याला काही बॅकअपची गरज असते, मग ज्याला सर्जिकल ICUची बॅकअपची गरज असते, असे पेशंट्स आम्ही ट्रीट करू शकतो। जे हृदयविकाराचे पेशंट्स आहेत, जे मरणासन्न अवस्थेमध्ये असणारे पॅरालिसिसचे पेशंट्स आहेत किंवा वेगवेगळ्या मेडिसिन किंवा इतर ब्रँचेसचे जे पेशंट्स आहेत, त्यांना एका छताखाली चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट द्यावी या हेतून आम्ही सर्व एकत्र आलो आणि गेले 3 वर्ष आम्ही या हॉस्पिटलची उभारणी करत आहोत। आज हे हॉस्पिटल साधारण 15 एप्रिलपासून आम्ही हॉस्पिटलचं फंक्शनिंग चालू करतोय। उद्या येत्या रविवारी या हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ आहे। त्यासाठी आम्हाला महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आबिटकर साहेब, प्रकाश आबिटकर साहेब या ठिकाणी येणार आहेत। चंद्रकांत दादा पाटील जे आपले पालकमंत्री आहेत तेही या ठिकाणी येणार आहेत आणि त्याचबरोबर आपले खासदार विशालदादा पाटील आणि सांगली मिरजेचे सर्व आमदार, तसेच प्रतिष्ठित जे राजकीय नेते आहेत ते सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या हॉस्पिटलमध्ये सर्वच ब्रँचेसचे डॉक्टर्स असल्यामुळं आपल्याला कुठेही एखादा पेशंट आला वेगवेगळ्या कारणानं तर त्याला बाहेर कुठं जाण्याची गरज भासणार नाही। आम्ही सर्व डॉक्टर तो पेशंट त्याचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहोत। आणि दुसरी गोष्ट काय झाली आहे की दिवसेंदिवस सायन्समध्ये सुधारणा होत चाललेली आहे आणि क्रिटिकल केअर मेडिसिन ही एक सेपरेट महत्त्वाची ब्रँच तयार झालेली आहे। तर आमच्याकडं मेन हेतू या हॉस्पिटलचा आहे की क्रिटिकली इल पेशंट्स आम्ही या छताखाली ट्रीट करणार आहे। त्यासाठी डेडिकेटेड 60 क्रिटिकल बेड्स या ठिकाणी असणार आहेत। त्या 60 क्रिटिकल बेड्स मध्ये असणाऱ्या रुग्णांचं जे तपासणी किंवा त्यांचं जे ट्रीटमेंट जे होणार आहे ते या क्षेत्रामधल्या तज्ज्ञ जे असणार आहेत, इंटेन्सिव्हिस्ट आपण जे म्हणतो, त्यांच्या देखरेखीखाली 24 तास त्यांच्या देखरेखीखाली या रुग्णांची देखरेख होणार आहे। आणि त्याचबरोबर त्यांना सपोर्टिंग अशी सर्व सिस्टीम आमच्याकडे कॅथलॅब आम्ही केलेले आहेत। चांगल्या फिलिप्स कॅथलॅब आहे ज्याच्यामध्ये इमर्जन्सी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी होती
आमच्याकडे डायलिसिस युनिट आहे, 6 बेडचं डायलिसिस युनिट आहे. डॉक्टर अमित गाडवे, त्याचबरोबर डॉक्टर राजीव गांधी सर आम्हाला या ठिकाणी सहकार्य देणार आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली डायलिसिस युनिट चालणार आहे. कार्डिओलॉजीची आमची जी टीम आहे ती मिरजेमधील दिग्गज डॉक्टर्स जे आहेत, डॉक्टर रियाज मुजावर, डॉक्टर अमित जोशी आणि डॉक्टर योगेश जमगे हे या ठिकाणी असणार आहेत. त्याचबरोबर मिशन हॉस्पिटलमध्ये गेले 25 वर्षे काम करत असलेले डॉक्टर धनोडे सर हेही आम्हाला या प्रकल्पामध्ये सहकार्य करत आहेत. मिरजेमधील ज्या ज्या क्षेत्रामध्ये चांगले डॉक्टर्स आहेत ते सर्वच आम्हाला या ठिकाणी येऊन मदत करणार आहेत. त्यांचा सहकार्य, त्यांचा सल्ला आम्हाला मिळत राहणार आहे. डॉक्टर सोमशेखर पाटील हे डिफिकल्ट ऑब्स्टॅटिक पेशंट जे असतील त्यांचं मॅनेजमेंट या ठिकाणी करणार आहे. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ते मॅनेजमेंट ते करतच असतात, परंतु ज्या केसेस आम्हाला पुढे रेफर करायला लागतात त्या केसेस या ठिकाणी ट्रीट करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर डॉक्टर भोमाज, डॉक्टर अविनाश पाटील ज्यांची गेले 25 ते 30 वर्ष सर्जरीमध्ये नाव आहे ते या प्रकल्पामध्ये सहभागी आहेत. त्यांचंही वेगवेगळ्या सर्जरीमध्ये हातखंड आहे, ते या ठिकाणी ऑपरेशन थिएटर्समध्ये त्यांचं योगदान देणार आहेत. डॉक्टर किरण प्राणी जे ऑर्थोपेडिकचे नावाजलेले डॉक्टर आहेत, त्याचबरोबर डॉक्टर गिरीश शिंदे, त्याचबरोबर डॉक्टर GS कुलकर्णींचे टीम सुद्धा आम्हाला या ठिकाणी मदत करणार आहे. तर मिरजेचं रिप्रेझेंटेशन या हॉस्पिटलद्वारे होणार आहे आणि या हॉस्पिटलचा हेतू असा आहे की जी दिवसेंदिवस आपली वैद्यकीय सेवा ही महाग होत चाललेली आहे. कारण वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन्स आलेले आहेत जी महाग आहेत, खिशाला परवडणारी नाहीत. अशा वेळेला रिझनेबल रेट्समध्ये म्हणजे सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या रेट्समध्ये आम्ही चांगल्या पद्धतीची स्टँडर्ड क्रिटिकल केअर या ठिकाणी देऊ इच्छितो. या ठिकाणी आत्ता सध्या आम्ही कुठल्याही स्कीमसाठी जात नाही आहे, परंतु आम्ही हे बघणार आहोत की ज्या पद्धतीच्या कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये बिलांची आकारणी होते त्या पद्धतीची आकारणी या ठिकाणी होणार नाही. पेशंटच्या खिशाचा विचार इथं केला जाणार आहे. त्याचबरोबर आमचा व्यवहार हा ट्रान्सपरंट असणार आहे, म्हणजे पारदर्शी व्यवहार हे आमचं ह्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे जमलेले सर्व जे डॉक्टर्स आहेत हे आम्ही एकमेकांना चांगल्या विचारानं एकत्र बांधलेले डॉक्टर्स आहोत. समाजानं आत्तापर्यंत आम्हाला जे काय दिलंय त्याचं हे परतफेड आपल्या रूपानं या रूपानं करायची ही एक भावना ठेवून आम्ही या ठिकाणी या या फील्डमध्ये, तुम्हाला माहीत आहे मिरजेमध्ये बरीच डॉक्टर्स हॉस्पिटल्स यायला लागलेले आहेत, सांगलीमध्ये मोठे मोठे हॉस्पिटल्स यायला लागले आहेत आणि हेल्थ सेक्टर कोविड नंतर प्रचंड प्रमाणात वाढत आहे. वेगवेगळ्या सुविधा वेगळ्या, तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी गेला तरी त्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आज यायला लागलेले आहेत. परंतु खऱ्या या क्षेत्रातल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहभागाने आम्ही या हॉस्पिटलची उभारणी केलेली आहे आणि त्यांचा एक्सपर्ट सल्ला तुम्हाला सर्वांना मिळणार आहे. पेशंटची मॅक्झिमम काळजी कशी घेता येईल हे आम्ही बघू आणि एक चांगल्या पद्धतीची रुग्णसेवा करून समाजसेवा आमच्या हातून घडो ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या एक्सपर्ट्सना विचारू शकता आणि तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद.